नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्ण घरामध्ये फूट पाडणाऱ्या प्रियाची सायलीने कशी धुलाई केलेली आहे। कारण प्रिया जी आहे तिला घरातली शांतता बघवत नव्हती आणि त्यासाठीच तिने हे घरामध्ये भांडण उकरून काढलेलं असतं आणि सायलीच्या मात्र ही गोष्ट चांगलीच लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे सायलीनं जी प्रियाची धुलाई केलेली आहे त्यामुळे घरातील सगळेजण पाहतच राहिलेले आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर प्रियाने जो काही राडा घातलेला असतो, कारण तिला अश्विन अर्जुन हे कुटुंब एकत्र यायला लागलेलं आहे, ते तिला नको असतं। या कुटुंबामध्ये तिला फूट पाडायची असते आणि यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात। तिने या घरामध्ये ही जी फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळं हे सगळं भांडण निघालेलं असतं आणि अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तेव्हा जो अश्विन आहे तो अर्जुनकडे जात असतो तेव्हा प्रिया म्हणते की असले मगरीचे खोटे अश्रू पुसायला जायची काही गरज नाहीये, थांब अश्विन, तू त्याच्याकडे जायचं नाही, अशा भाषेमध्ये ती बोलत असते। तेव्हा मात्र सायलीला खूप राग येतो, कारण सायलीला माहीत असतं की अर्जुन हा कुटुंबासाठी रडत आहे, आपल्या कुटुंबामध्ये जे काही घडत आहे त्यासाठी रडत आहे, ही गोष्ट सायलीला माहिती असते। आणि मग सायली पुढे जाते आणि म्हणते की बास, असं म्हणत तिने प्रियाच्या खानदेशी कानाखाली द्यायला सुरुवात केलेली असते आणि तिला शांत केलेलं असतं। कारण प्रियाची जी नाटकं आहेत ती जरा जास्तच वाढत चाललेली होती आणि त्या सगळ्या गोष्टींना आळा घालणं गरजेचं आहे। कारण सायलीने त्याचबरोबर विमलने दोघींनीही पाहिलेलं होतं की काहीही कारण नसताना प्रिया आलेली असते आणि हे सगळं भांडण तिने उकरून काढलेलं असतं। आणि मग सायली खानदेशी प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि एका पाठोपाठ तिला नुसती सनसनी देत असते आणि म्हणत असते की हे पहिलं आणि शेवटचं, आज तू माझ्या कुटुंबामध्ये फूट पाडलेली आहेस, त्याचबरोबर माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे। आता इथून पुढं जो चूक करणार शिक्षाही त्यालाच भोगावी लागणार आहे, असं म्हणत सायलीने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर तिच्या कानाखाली वाजवत तिला लायकी दाखवलेली असते, तिचा मान उतरवलेला असतो। कारण सायलीनं दाखवून दिलेलं असतं की जर चूक केली, ज्याने चूक केली आहे तोच शिक्षा भोगणार आणि त्यालाच रडावं लागणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। सायली आणि अर्जुन बोलत असतात। अर्जुन म्हणत असतो की जेव्हा ही तन्वी खोटारडी आहे हे सत्य घरातील सर्वांच्या समोर येईल तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडणार आहे। कारण हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार ही तन्वी आहे आणि या घरातील लोकांनी तिच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। हे सगळं त्यामुळं झालेलं आहे आणि त्याचमुळं लवकरात लवकर या सगळ्यातून घरातल्यांना बाहेर काढणंही गरजेचं आहे। हे सगळं अर्जुन आणि सायली बोलत असतात। अर्जुन म्हणत असतो की परत मम्माही तुमच्याशी पहिल्यासारखं वागेल। सायलीलाही आठवत असतं जेव्हा तिथे सायली जी आहे ती कल्पनाला मिठी मारून एक खेळ चालू असतो, त्यावेळेस ती रडलेली असते आणि म्हणालेली असते की मला आईचं प्रेम काय असतं ते माहीत नव्हतं, पण तुम्ही माझी यशोदा आई बनून माझ्यावर प्रेम केलं, मला खरंच माया लावली। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि पूर्णाजी यांचंही नातं व्यवस्थित झालेलं असेल असं अर्जुन सांगत असतो। अर्जुनचं असं म्हणणं असतं की तुमचं आणि पूर्णाजीचं नातंही पहिल्यासारखं झालेलं असेल, तुमच्यामधलेही वाद मिटलेले असतील, असं अर्जुन बोलत असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन बोलत आहे घरात डॅड सगळे घरातले तुमच्याशी चांगल्या प्रेमाने वागतील, ह्या गोष्टी चालू झालेल्या असतात। आणि तेव्हा मात्र सायली तिथेच मांडीवरती अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी गेलेली असते आणि अर्जुन म्हणतो की झोपलात तुम्ही, कारण दिवसभर सायली काम करून दमत असते आणि सायली झोपल्यानंतरही एकच बोलत असते की ते म्हणजे पूर्णाजीला फुलं द्यायची आहेत। त्याचबरोबर इकडे तिचं असं म्हणणं चाललेलं असतं आईंना फुलं द्यायची आहेत, पूर्णाजींची औषधं द्यायची आहेत। अर्जुन म्हणत असतो की किती कराल सायली तुम्ही, अगदी झोपेत आहात तरीही त्यांचाच विचार करत आहात, त्यांच्याबद्दलच तुम्ही काळजी करत आहात। हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि त्यासोबतच सायलीची तो काळजीही घेत असतो आणि त्यासोबतच त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता
सायलीशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे दामिनी देशमुख जी आहे ती महिपतला म्हणत असते की ब्लॅक कॉफी घ्या, ब्लॅक कॉफी घेतली तर तुमची झोप जाईल. तेव्हा महिपत म्हणत असतो ती तुमची ती काळी कॉफी का काय असते ना, ती माझ्या डोळ्यात वतली तरी झोप जाणार नाही, तुम्ही मला ना चुकीच्या वेळी बोलवलेलं आहे. तेव्हा महिपतला दामिनी बोलत असते, म्हणत असते की चुकीच्या वेळी बोलवलेलं नाही, कारण ह्या केसची काय वाट लागलेली आहे ते तुमच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही मी जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची गुपचूप उत्तरं द्यायची आहेत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की दामिनी आता एक एक प्रश्न विचारत असते आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं ही महिपतला द्यायची असतात. मग महिपत म्हणत असतो की तुम्ही काय बोलताय ना ते मला काहीही कळत नाही, कारण तुम्ही ना सकाळी मला बोलवायला हवं होतं, चुकीच्या वेळी बोलवलेलं आहे. त्यानंतर दामिनी म्हणत असते तुम्हाला कळतंय का तुमचं काय चाललंय? अहो महिपत शेठ बोला तुम्ही, असं ती बोलत असते. तेव्हा महिपत म्हणत असतो की काय बोलू? तेव्हा दामिनी त्याला प्रश्न विचारत असते, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महिपतला द्यायचं असतं आणि मग दामिनी विचारायला सुरुवात करते. दामिनी म्हणत असते की आत्तापर्यंत कोर्टामध्ये आपण जे जे साक्षीदार उभे केलेले आहेत ते खरे बोलणार आहेत का, आणि ती प्रिया जी आहे ती जर तिनं साक्ष फिरवली तर? तेव्हा महिपतला एवढा कॉन्फिडन्स असतो की महिपत म्हणत असतो की नाही, तिचा बाप जरी आला तरी ती साक्ष फिरवू शकत नाही. तेव्हा दामिनी म्हणते तिचा बाप कोण आहे ते माहिती आहे ना? तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की हो तिचा बाप कोण आहे ते माहिती आहे, रविराज किल्लेदार तिचा बाप आहे, तरीही मी तुम्हाला सांगतोय की तिचा बाप जरी आला तरीही ती साक्ष फिरवणार नाही. तेव्हा एक एक साक्षीदाराचं नाव समोर घेतलं जातं आणि त्याच्याबद्दल इकडे महिपत बोलत असतो आणि महिपतला ती विचारत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रियाला मात्र आता झोप लागत नसते, कारण पूर्णाजी म्हणालेली असते की मला ना कळलंच नव्हतं, पण मी विचार केला की एवढ्या कमी वेळात एवढं सगळं जेवण कसं काय बनवून झालेलं आहे, आणि मग तो विचार माझ्या डोक्यात आला आणि मग कळलं की त्याचं उत्तर काय आहे ते, हे ती बोलत असते. आणि मग पूर्णाजीने इथे सायलीची बाजू घेतलेली आहे, सायलीची बाजू घेतली आहे आणि मी जेव्हा सांगितलं की हे सगळं जेवण मी बनवलेलं आहे तेव्हाही पूर्णाजीने सांगितलं सगळ्यांना की खोटं बोलू नकोस. सगळ्यांच्या समोर पूर्णाजी मला बोलली की खोटं बोलू नकोस, कारण तू किती खोटं बोलते हे माहिती आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, ह्यांच्यामध्ये मी जी फूट पाडलेली आहे ती अशीच राहिली पाहिजे, जर यांच्यातली फूट कमी झाली तर माझ्यासाठी खूप अवघड होणार आहे. जर हे एकत्र आले तर माझ्यावर अंधळेपणाने विश्वास ठेवणार नाहीत. मी एवढं आत्तापर्यंत सगळं केलेलं आहे त्या सगळ्यावरती पाणी फिरलं जाईल, त्यामुळं मला विचार करावा लागणार आहे, असं प्रिया म्हणत असते. या घरातली शांतता मला भंग करणं गरजेचं आहे, काहीही झालं तरीही या घरामध्ये ती शांतता मी टिकू देणार नाही. मग इकडे दामिनी त्या महिपतला विचारत आहे ती शिवानी कोण आहे? तेव्हा महिपतला ती आठवतं आणि म्हणतो की हो ती 2 तास थांबलेली, पण नंतर तिने अर्जुनच्या बाजूने साक्ष दिली. तेव्हा दामिनी म्हणते असंही तिची साक्ष महत्त्वाची नाही. मग महिपतला ती म्हणत असते माणसं मारण्याचा तुम्हाला छंद आहे का? मला एक सांगा, आश्रमातलं पाणी आणि लाईट कोणी बंद केली होती? मग महिपत त्या माणसाचं नाव सांगतो. मग तो कुठे आता? तर त्याला पाठवलं ढगात. त्यानंतर हरीशचं नाव घेतलं जातं. हरीशचं नाव घेतल्यानंतर दामिनी विचारते हा हरीश कोण आहे? महिपतला आठवतच नसतं. तेव्हा दामिनी म्हणते की त्या माणसाने आपल्या बाजूने साक्ष दिली आहे, मग काय आठवत नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा महिपत म्हणत असतो की नाही, मला असं कळलं की तो कोर्टामध्ये येऊन सगळं खरं सांगणार आहे, मग त्याला मी ढगात पाठवलं. दामिनी म्हणते तुमच्यासाठी एवढं सोपं आहे? तेव्हा महिपत सांगायला लागतो हो, जेव्हा मी शाळेत जात होतो 2 वर्ष माझी वाया गेलेली आणि मग माझ्या डोक्यात विचार आला आणि मी तिथं चोरी केली आणि दुसऱ्या पोरावरती आळ टाकला. दामिनी म्हणते बस झालं तुमचं, काय चाललेत नाटकं ही, बंद करा, कारण मला हे सगळं ऐकायचं नाही आहे. इथे काय तुमचा पॉडकास्ट चालू नाही आहे? आता महिपतला पॉडकास्ट म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. दामिनी जेव्हा म्हणते की इथं तुमचा पॉडकास्ट चालू नाही आहे तेव्हा मात्र महिपत दामिनीला म्हणतो की म्हणजे? तेव्हा दामिनी म्हणते ठीक आहे, बरं पुढे काय झालं? तेव्हा तो सांगतो की हो, मग कशा पद्धतीनं तुम्ही काय गोंधळ घातला आहे हे सगळं दामिनी विचारू लागते आणि मग महिपत सांगू लागतो की त्याला मी संपवला. आता एक एक साक्षीदार समोर घेतलेला असतो आणि त्या प्रत्येकाबद्दल दामिनी विचारत असते. म्हणजे शिवानीने कोर्टात पुन्हा साक्षीच्या विरोधात साक्ष दिलेली असते. आता प्रियाने जर साक्षीच्या विरोधात साक्ष दिली
तर मात्र खूप मोठा राडा होणार आहे. परंतु इकडे महिपतचं असं म्हणणं आहे की नाही, ती साक्षीच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाही असं महिपतला वाटत आहे आणि महिपत ते बोलूनही दाखवत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते, नक्की करायचं काय ह्या माणसाचं, हा प्रश्न पडलेला असतो. मग हरीशच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी असतात ती दामिनी विचारू लागते आणि मग महिपत सांगत असतो, हरीशने कोर्टात काय साक्ष दिली होती. तर हरीशने कोर्टात साक्ष दिलेली होती की मधुभाऊ हे 2 नंबरने पैसा कमवतात, त्यांचं असं वेगळं काही नाही आणि ते आश्रमात 2 नंबरचा धंदा चालवतात. त्यांनी माझ्या मुलाला आणि मला बर्बाद केलेलं आहे, माझ्या कुटुंबाला बर्बाद केलेलं आहे, हे सगळं हरीशने कोर्टात सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर सायली जी आहे ती हरीशला जाऊन भेटलेली आणि हरीशला भेटल्यानंतर सायली म्हणत असते की हरीश काका, एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे ते कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणासाठी केले हे मला माहीत नाही आहे, पण तुम्ही जे काय केलेलं आहे त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना खूपच त्रास होत आहे आणि तुम्ही चुकीचं वागलेला आहात हेही तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं वागलेला होता ते पूर्णपणे चुकीचं होतं असं सायली हरीशला बोलत असते. आणि हरीशला म्हणत असते की तुम्ही कसंही वागलात तरीही कायम मधुभाऊ आणि मी तुमच्याच पाठीशी असणार आहे, तुमच्याच बरोबर आहे. आणि हे सगळं बोलणं प्रियानं ऐकलेलं होतं आणि त्यानंतर प्रियाने महिपतला जाऊन हे सगळं सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर महिपतने मग हरीशचा काटा काढलेला होता. हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे हे महिपत दामिनीला सांगत असतो. मग दामिनी पुढे विचारते, नक्की त्याचं काय केलं, त्या बॉडीचं काय केलं, असे अनेक प्रश्न दामिनीला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं दामिनीला हवी असतात. मग दामिनी ते सगळं महिपतला विचारत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे महिपत तिला ह्या गोष्टी सांगत असतो. त्यानंतर दामिनी डोक्याला हात लावते, कारण महिपतने ज्या पद्धतीने तो खून मॅनेज केलेला आहे ती गोष्ट मात्र खूपच भयानक अशी असते. महिपतने म्हणजे सहज तो माणसं मारून टाकत असतो, सहज माणसांशी चुकीच्या पद्धतीनं वागत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या दामिनीच्या लक्षात आलेल्या असतात. नक्कीच दामिनी या सगळ्याचा वापर करून काहीतरी मोठा राडा करणार असते, त्यामध्ये इथे अडकू शकतो तो म्हणजे महिपत. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या दुसऱ्या दिवशी सायली आणि विमल किचनमध्ये आलेले असतात, कारण कालचं जे वातावरण होतं त्यामुळं घरातलं सगळेजण अगदी नॉर्मल झालेले असतात आणि प्रियाला मात्र हीच गोष्ट नको असते. आणि प्रिया तिथे आलेली असते, पाहते तर काय या दोघीजणी बोलत गप्पा मारत बसलेत आणि विमलला म्हणते की तुला किती वेळा सांगायचं आहे. म्हणजे प्रियाने ठरवलेलंच असतं की आज घरातली शांतता भंग करायची आहे आणि मग ती जोरजोरात ओरडत बोलू लागते की तुला किती वेळा सांगायचं आहे की मला माझी कॉफी हवी आहे. तेव्हा विमल म्हणते की एवढा पिठाचा हात आहे ना, तो धुते आणि मग बनवते कॉफी. तेव्हा ती म्हणते माझ्यावरती अरेरावी करायची नाही, मी तुला इतक्या वेळा सांगितलेलं आहे आणि तरीही तू ऐकलेलं नाहीस आणि या घरातल्या मला अजिबात मान देत नाही. आत्ताच्या आत्ता मला कॉफी हवी आहे, अन्यथा मी शांत राहणार नाही. हे असलं विचित्र असं बोलणं प्रियाचं चाललेलं असतं आणि तेव्हा सायली म्हणत असते की थांबा विमलताई, असं मुजोरी करून हुकूम सोडणाऱ्या लोकांवरती अजिबात पुढे जायचं नाही, कारण तिला तो हुकूमच सोडायचा आहे आणि ती त्याच पद्धतीनं तुमच्याशी वागत आहे, त्यामुळं कॉफी द्यायची काहीही गरज नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र विमल म्हणते की अहो तन्वीताई, मी देते ना कॉफी. प्रिया म्हणते की तू माझ्या रारावी करणार आहेस, तू या घरची मोलकरी नाहीस आणि तू हे सगळं करत आहे, तुला काय वाटलं मी ऐकून घेईल? नाही, मी ऐकून घेईल. सायलीशी भांडायला सुरुवात करते, सायलीला म्हणायला सुरुवात करते की हे सगळं तू करत आहे आणि आता तू मला कॉफी द्यायला नाही म्हणत आहे, उद्या या घरातून बाहेर काढशील, कारण आम्ही धाकटे आहोत, या पैशावर या प्रॉपर्टीवर आमचा अधिकार नाही. मला आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही प्रत्येक वेळेस लायकी दाखवता, काहीही तोंडाला येईल ते ती बोलत असते. इकडे विमल तर शॉक होते, विमल तर पाहू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे काय घडतंय हे सगळं, असं काहीही तर सायलीताई बोललेल्या नाहीत आणि ही काय बोलते, हा प्रश्न विमललाही पडलेला असतो.
आणि विमल मात्र शॉक झालेली असते. सायली म्हणत असते, तन्वी बास झालं. तेव्हा मी धाकटे आहे म्हणून तू माझ्याशी अशी वागतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, खपवून घेणार नाही आणि अजिबात तुझा माज जो आहे तो मला दाखवायचा नाही. काहीच अर्थ नसतो त्या बोलण्याला, काही शब्दांना काही नसतं, तरीही ती बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते, अगं तू शब्दांना वर घाल आणि तू सुनेचा हक्क बजावत आहेस ना, तर सुनेची कर्तव्य जी आहे तीही पाळायला शिक ना. कारण नुसता हक्क बजावून उपयोग नाही आहे. तुझं काय चुकतंय, काय नाही चुकत आहे, या गोष्टींचाही विचार कर, असं इकडे सायली सांगत असते. आणि तेव्हा मात्र प्रिया मग पाहत असते. जेव्हा आता घरातले सगळेजण आलेले आहेत हे तिच्या लक्षात येतं, तेव्हा मात्र रडवेल आवाज काढत म्हणू लागते की आत्ता मला कळलेलं आहे की तू माझ्याशी असं का वागत आहे. आम्ही धाकटे आहोत म्हणून तू आमच्याशी असं वागत आहे. प्रत्येक वेळेस तू आमच्यावरती अरेरावी करत असते आणि आजही तू तेच करत आहे. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, अगं मी काहीच नाही केलेलं, मी तुला काहीच नाही बोललेले. तेव्हा प्रियाचं मात्र रडणं सुरू असतं. फक्त मी साधी कॉफी मागितली होती, मी साधी कॉफी मागितली तरीही माझ्याशी अशा पद्धतीनं वागलं गेलेलं आहे. मी कुठल्याच गोष्टीसाठी कधीच हट्ट केलेला नाही, असं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की माझ्याशीच अशा पद्धतीनं वागलं जातं. प्रत्येक वेळेस मलाच या घरामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं आणि आजही या सायलीनं माझ्यावरती अरेरावी केलेली आहे. या घरची मोठी सून म्हणून तिनं माझ्याशी चुकीचं वागलेली आहे. हे सगळं ती बोलत असते आणि रडायचं नाटक करू लागते. जेव्हा ती रडायचं नाटक करत असते तेव्हा मात्र इकडे अश्विन आणि त्याचबरोबर मूर्ख कल्पना दोघंही तिच्या जवळ जातात आणि तिची समजूत घालू लागतात. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की शांत होतं नाही, काही होणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा कल्पनाही आता तिच्याकडे गेलेली असते, तिची समजूत घालत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता याच गोष्टीमुळं इकडे प्रियाचं फावलेलं असतं, कारण घरातले सगळेजण तिच्याबरोबर आहेत. या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. त्यासोबतच प्रताप म्हणत असतो की बाद झालं, काय चाललंय हे सगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, बाद झालं, नळावरची भांडणं काय चालू आहे तिथं. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मान्य, माझ्या बायकोला प्रत्येक वेळेस या घरामध्ये चुकीचीच वागणूक दिली जाते, तिच्याशी चुकीचंच बोललं जाते. आणि मग इकडे अर्जुन म्हणायला सुरुवात करतो की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, खरंच तू लहान आहेस. नाही, माझी बायको असं बोलणार नाही आहे, पण मी तुला सांगतो की तू लहान आहेस, कारण तू विचारांनी लहान आहेस. तेव्हा इकडे विमल सांगायला सुरुवात करते की मी काहीच नाही केलेलं. त्या आल्या होत्या, त्यांनी मला कॉफी मागितली, मी त्यांना कॉफीही देत होते. परंतु झालं असं की जेव्हा मी त्यांना कॉफी देत होते त्यांना फक्त मी एवढंच म्हटलं की मला ना थोडा वेळ द्या, कारण माझा हात पिठाचा आहे. पण इकडे त्यांनी माझ्याशी आल्या आल्या भांडायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर अर्जुन म्हणतो की कसं आहे, आत्ता मला माहिती आहे की माझी बायको कधीच बोलणार नाही की कोण लहान आहे कोण मोठा आहे, कधीच ती अरेरावी करणार नाही. पण तन्वी, तुझं जे वागणं आहे ते जरा जास्तच वाढत चाललेलं आहे, एवढं लक्षात ठेव. कारण तुझं ज्या वागण्याचा जो त्रास आहे तो सगळ्यांना होत आहे. तू चुकीच्या पद्धतीनं वागत बोलत आहे आणि आत्ताही तू तेच केलेलं आहे. कारण मला माहिती आहे की सायली कधीच खोटं बोलणार नाही. आणि आता विमलताईंना तू प्रश्न विचारलेला आहे तर विमलताई त्या प्रश्नाचं उत्तर देतील. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की तुम्ही सगळेजण असेच वागत असता. तेव्हा तू मला काय म्हणाला, आम्ही काय मूर्ख आहोत, विचारांनी लहान आहोत म्हणजे काय, मूर्ख आहोत का आम्ही, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर पूर्णाजी म्हणत असते की बाद झालं, आणि तुझ्या बायकोला आम्ही या घरातली मानतच नाही आहे आणि या घरातली थोरली सून तर आम्ही तिला मानतच नाही आहे, त्यामुळं तो प्रश्नच येत नाही. तुझ्या बायकोने घरात येऊन इथं अरेरावी करायची गरजच नाही. हे सगळं सायलीबद्दल बोललं जात असतं. म्हणजे आज सायली खरी आहे तरीही तिच्या बाजूने उभं राहायला सुभेदार कुटुंब तयार नसतं आणि उलट सगळेच जण अरेरावी करत असतात. अश्विन तर प्रियाची बाजू घेतच असतो प्रत्येक वेळेस, पण आज तर त्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलेलं असतं आणि अरेरावीपणाने तो बोलत असतो, वागत असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो तो फक्त आणि फक्त या प्रियाचा त्रास होत असतो तो सायली आणि अर्जुनला होत असतो. कारण ही काय नाटकं चाललेली असतात ती प्रियाची चाललेली असतात आणि तिनेच हे सगळं मुद्दामहून करत असते. सायली म्हणत असते की बाद झालं, कारण आत्तापर्यंत खूप वेळा सहन केलेलं आहे. आता अर्जुन रडायला लागलेला असतो. तेव्हा मात्र आता अश्विन अर्जुनकडे येत असतो. तेव्हा प्रिया अश्विनला थांबवते आणि म्हणते की नाही अश्विन थांब,
हे असले मगरीचे आसू पुसायला जायची काही गरज नाही आहे. म्हणजे घरातलं वातावरण भंगलेलं आहे, त्यामुळं अर्जुन रडत आहे. पूर्णाजीही त्याला बोललेली असते. तर प्रिया सांगत आहे की काहीही गरज नाही आहे तू कोणाची अश्रू पुसायला जायची. तेव्हा सायलीला खूप राग येतो. सायली खानदेशी इकडे कानाखाली वाजवते आणि म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे आणि या घरातली शांतता तुझ्यामुळे बंद झालेली आहे. कारण आज तू ठरवूनच आलेली होती की ह्या घरामध्ये आवाज चढवून बोलायचं आणि सगळ्यांशी चुकीच्या पद्धतीनं वागायचं. आणि आज तू तेच केलेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि यापुढं रडणार ती व्यक्ती आणि जी व्यक्ती चूक करते. आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात तुझ्यामुळं पाणी आलेलं आहे, हे मी अजिबात सहन करणार नाही. हे पहिलं आणि शेवटचं मी तुला सांगत आहे. असं म्हणत सायलीने प्रियाच्या खान खान कानाखाली वाजवायला सुरुवात केलेली असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण अर्जुन रडलेला आहे ही गोष्ट सायलीला सहनच झालेली नसते. कारण सायलीला माहिती असतं की हे सगळं जे काही झालेलं आहे हे प्रियाने केलेलं आहे आणि त्याची शिक्षा ही अर्जुन भोगत आहे. ही गोष्ट मात्र इकडे सायलीला सहन झालेली नसते. म्हणून तर सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं, जी व्यक्ती चूक करणार रडणार ही तीच व्यक्ती. अशा शब्दात सांगून तिने प्रियाला चांगलंच रडवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.